शेतकऱ्याच्या गोट्याला आग, शेती साहित्य व पशुधनासह लाखो रुपयाचे नुकसान. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील टाकळी नवी या ठिकाणी आज 3 मे 2026 रोजी दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये प्रमोद पुंडलिक कदम यांच्या शेतातील जनावरांचा गोठा जळून खाक झाला असून यामध्ये बांधलेले 6 जनावरे दगावले असल्याची माहिती मिळालेली आहे. यामध्ये 5 गायी आणि 1 म्हैस होती. 4 जनावरे जागीच होरपळून मेले तर 2 जनावरे मरणावस्थेत असल्याची माहिती आहे. यामध्ये 20 क्विंटल हळदीचे बियाणे, शेतात जनावरांचा चारा, शेती उपयोगी साहित्य हे सर्वच्या सर्व जळून खाक झाले आणि शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे. आज लग्नाची मोठी थित असल्यामुळे आसपासच्या गावातील सर्वच नागरिक कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला घराबाहेर पडलेले होते. त्याचबरोबर उन्हाचा तीव्र तडाखा असल्यामुळे सर्वच नागरिक आपापल्या सुरक्षित ठिकाणी बसलेले असताना शेतातील ह्या गोट्याला आग लागली आणि प्रमोद पुंडलिक कदम यांच्या शेतातील हा गोठा अक्षरशः जळून कोळसा झाला. यामधील कुठलंही साहित्य, स्प्रिंकलर साहित्य, शेतीसाठी वखरणी करण्याचे साहित्य, खुरपणी करण्याचे साहित्य, त्याचबरोबर हळदीचे बियाणे, कटाई करण्याची मशीन सगळंच्या सगळं अक्षरशः जळून कोळसा झालेला आहे आणि याची त्वरित प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्याला तातडीची मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आज दिनांक 3 मे 2026 रोजी अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केले जात असून जनावरे अक्षरशः होरपळून मेलेली आहेत. ही आगीची तीव्रता इतकी भयानक होती की कुठलीही वस्तू वाचवता आलेली नाही. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबे जोगाईकर, उमरखेड.